नमस्कार, मी अमोल जोशी. झिरो आवरच्या विशेष भागामध्ये आपलं स्वागत. मंडळी, आजपासून प्रयागराजमधून महाकुंभमेळ्याची सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच दिवशी 1 कोटीपेक्षा जास्त भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केलं. याच ऐतिहासिक सोहळ्याची प्रत्येक बातमी, प्रत्येक क्षण तुम्ही एबीपी माझावर अनुभवू शकणार आहात. आणि आता सुरुवात करूया आपल्या आजच्या झिरो आवरला. आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला, कारण आजच्या बीड मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं झालेलं आंदोलन 9 डिसेंबर 2024, जवळपास 34 दिवस आधी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या होते. आणि तेव्हापासून आजपर्यंत 3 गोष्टी नियमित घडत आहेत. पहिली गोष्ट, हत्येचा तपास आणि त्यातल्या आरोपींची धरपकड जोरदार सुरू आहे, ज्यामध्ये दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील आज फोनवरून बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. एकही आरोपी सुटता कामा नये अशा सूचना सुद्धा त्यांनी दिल्या. तर काही वेळापूर्वीच धनंजय देशमुख हे सीआयडी कार्यालयामध्ये सुद्धा पोहोचले. दुसरी गोष्ट, हे हत्याकांड वरवर दिसतं. हे हत्याकांड, मात्र हे हत्याकांड फक्त खंडणीसाठी नाही, तर त्यामागे अनेक कारणं होती. आणि त्यातून बीड आणि प्रामुख्यानं परळीतील गुंडगिरीच्या प्रकरणांची यादीच रोज नव्यानं बाहेर पडते. आणि त्यातही आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं बीडचं गुन्हेगारी विश्व रोज नवनव्या प्रकरणांच्या माध्यमातून बाहेर काढलंय, त्याची देखील चर्चा सुरू आहे. आणि तिसरी गोष्ट, सर्वात महत्त्वाची, ती म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा लढा आणि त्यांच्या पाठीशी उभा असलेला समाज. एकवटलेला मस्साजोग गावचा संघर्ष, जो आजही सुरू आहे. आणि त्याचाच सर्वात महत्त्वाचा भाग आज घडला. पाहूया. टावरवर चढून मी मला संपून घेणार. टावरवर चढून मी मला संपून घेणार. धनंजय देशमुखांकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली. मोबाईल टॉवर खाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. आंदोलनासाठी टॉवर खाली ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. त्यानंतर धनंजय हे टॉवर जवळ न आल्यानं चर्चांना उधाण आलं. धनंजय यांचं पाण्याच्या टाकीवर चढून नंतर आंदोलन सुरू झालं. यानंतर मनोज जरांगे सुद्धा आंदोलन स्थळी दाखल झाले. अरे तुम्हाला काय झालं ना, मी जीणं मुश्किल करीन यांचं. कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज आहे. खाली या प्लीज, खाली या, खाली या, तुमची गरज आहे आम्हाला. या भयाला न्याय द्यायचा संतोष भाई, खाली या, तुम्ही खाली या प्लीज, माझी विनंती. टाकीवरून खाली उतरा असं आवाहन जरांगेंनी केलं. त्यानंतर पोलीस पाण्याच्या टाकीजवळ दाखल झाले. यानंतर ग्रामस्थ टाकीच्या पायऱ्यांवर आल्यानं पोलिसांची मोठी अडचण झाली. साड्या पसरून मस्साजोगच्या ग्रामस्थांनी नंतर आंदोलन सुरू केलं. यानंतर धनंजय देशमुखांचा अतिरिक्त अधीक्षकांकडून मनधरणीचा प्रयत्नही झाला. यानंतर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा धनंजय देशमुखांशी फोनवरून संवाद साधला. पोलीस अधीक्षक नवनीत कावत आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर देशमुख कुटुंबीय टाकीच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचलं. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांवर बांगड्याही फेकल्या. परिस्थिती चिघळत असतानाच अग्निशमन दलाचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जरांगेंसोबत धनंजय देशमुख यांना फोन लावला. त्यानंतर मागण्या पूर्ण करण्याचं पोलिसांनी आश्वासन धनंजय देशमुखांना दिलं. पोलिसांचं आश्वासन मिळाल्यानंतर संतोष देशमुखांच्या लेकीनं आक्रोश व्यक्त केला. आज वेळ आली ना ती आक्रमक भूमिका घ्यायची. आजपर्यंत आम्ही म्हणत होतो की जे माझ्या वडिलांसोबत घडले, जे आमच्या कुटुंबावर वेळ आली, ते इतर कुटुंबावर कोणावर येऊ नये. यानंतर धनंजय देशमुख यांच्याकडून हे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलं. माझ्या भावाला ज्यांनी संपवलंय, ज्यांनी कटकारस्थान केलंय, या सगळ्यांना फाशी द्या. हा न्याय मागतो मी माझ्या भावासाठी.
आणि 0 आवरमध्ये आता याच प्रकरणातली एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवी SIT स्थापन केली जाणार आहे. आमदार सुरेश धस यांनी ही माहिती दिलेली आहे. 1 जानेवारीला स्थापन केलेल्या SITवर देशमुख कुटुंबियांनी आक्षेप घेतलेला आहे. SITतील काही अधिकारी हे वाल्मिक कराडच्या संपर्कात असल्याचा आरोप देखील देशमुख कुटुंबियांनी केलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता ही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. नवीन SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आता स्थापन होतीये. आणि याच विषयावर सध्या भाजपचे आमदार सुरेश धस बोलत आहेत. आपण थेट जाऊया. त्यांची NOC मिळाल्याशिवाय त्याच्यामध्ये ऑर्डर करता येत नाही आणि ती ऑर्डर होईल. परवा पंतप्रधान महोदय आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि त्याच्यानंतर मी 16 किंवा 17 तारखेला मी त्या कुटुंबियाकडे जाईल. त्यांनी काय जे आज झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी मी चर्चा करेन. SIT आता नवीन जे अधिकारी आहेत ती आधीची बरखास्त झाली, आता ही नवीन असणार की कसं काय म्हणजे? हो, अगोदरचा विषय संपला ना. आज आता अधिक्रमित झाली ना, ती पूर्वीची रद्द झाली आणि पूर्वीची रद्द झाली म्हणजे आता नवीन अस्तित्वात आली. पूर्वीची 10 लोकांची होती, आताची 7च लोकांची आहे. मराठी संपला का? आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आजच म्हणजे काल तिकडनं शिर्डीहून आल्याच्या नंतर आज पटकन ही फाईल मागून घेऊन जी SIT या ठिकाणी गठीत केलेली आहे ती श्री अनिल गुजर DYSP हे कंटिन्यू राहतील. श्री महेश विघ्ने नाही, हे जे आहे हे वगळलेली नावं आहे. इकडे श्रीमती किरण पाटील अप्पर पोलीस अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग छत्रपती संभाजीनगर ह्या एक सदस्य राहतील. 2 नंबरला अनिल गुजर जे DYSP ते कंटिन्यू राहतील. श्री सुभाष मुठे पोलीस उपनिरीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग बीड. श्री अक्षय कुमार ठिकणे पोलीस निरीक्षक भरारी पथक राज्य गुन्हा. तरी एक मोठी बातमी नव्या SITच्या स्थापनेची. मस्साजोगमधल्या आजच्या संपूर्ण घडामोडींमध्ये मनोज जरांगे पाटलांची आजची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. कारण त्यांनी सलग 2 तास पाण्याच्या टाकीवर चढलेल्या धनंजय देशमुखांची समजूत काढली आणि मनोज जरांगेंच्या प्रयत्नांनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरनं खाली उतरले. त्यांनी आजचं आंदोलन मागे घेतलं. हेच मनोज जरांगे आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोतच. पण त्याआधी पाहूया आजचा प्रश्न आणि त्यासाठी जाऊया पोल सेंटरला. बघा आजचा प्रश्न काय आहे आपला. सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय यांचं पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन. धनंजय यांनी कुटुंबाचा विचार करून अशी जोखीम टाळायला हवी का? हा आजचा प्रश्न आहे. होय आणि नाही असे त्याचे 2 पर्याय आहेत. तुम्ही तुमचे पर्याय देऊ शकता आणि ह्याच्यावर तुमची उत्तरं, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आणि याच प्रश्नावर आता आपण चर्चा करणार आहोत. जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की आज दिवसभरात सर्वात महत्त्वाची भूमिका कोणी पार पडली असेल तर ते आहेत मनोज जरांगे. जरांगेंनी आज धनंजय देशमुखांची समजूत काढली. जोपर्यंत धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले नाहीत तोपर्यंत ते तिथे होते. आणि या सगळ्याविषयी आपण आता गेस्ट सेंटरला जाऊया आणि मनोज जरांगे यांच्याशी याविषयी आपण सविस्तर चर्चा करूया. मनोज जरांगे आपल्या सोबत आहेत. मनोजजी, 0 आवरमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आपण इथून सुरुवात करूया. आत्ताच आपण बातमी ऐकली असेल की नव्या SITची स्थापना करण्यात आलेली आहे. काही वेळापूर्वीच ही बातमी आलेली आहे आणि अर्थात ती तुम्ही पण ऐकली असेल. संतोष देशमुखांच्या हत्येला आता 1 महिना उलटून गेलेला आहे. जवळजवळ 5 आठवडे त्याला आता पूर्ण होत आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सरकार ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळतंय, सरकार असं म्हणतंय की आम्ही योग्य दिशेने तपास सुरू आहे, त्याचा वेग पण आम्ही वाढवू. मात्र दुसरीकडे कुटुंबियांमध्ये अस्वस्थता आहे, ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता आहे, आंदोलकांमध्ये अस्वस्थता आहे. तर नेमकं कुठल्या कुठल्या पातळीवर काय काय चुकतंय असं तुम्हाला वाटतं? नाही बघा, कुटुंब प्रचंड संकटातून चाललेलं झालं. हो, परिस्थिती वाईट झाली. माझ्या तर ना खरंच दुखण्यात आलंय. त्यांची ते ब्रेकिंग ज्यावेळेस बघितली
आपल्या सगळ्या चांगल्या स्थितीने आत्महत्या करणं हे राज्यासाठी खूप वाईट शब्द होता. कारण एकाचा भाऊ गेला आणि पाठीमागे न्यायासाठी संतोष भैयाचा भाऊ धनंजय देशमुख चाव पडतात फिरतात आणि त्या माणसाला आत्महत्या करण्याची वेळ यावी ही माझी सरकारसाठी आणि महाराष्ट्रासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट होती. तपास त्यांचं म्हणणं जे तपास अधिकारी असतील किंवा ते आम्हाला माहिती देत नाही. माहिती देणं गरजेचं आहे. रोल पण आहे, कायद्याचा रोल पण आहे माहिती देण्याचे संबंधित कुटुंबाला, पीडित कुटुंबाला, राज्यातला किंवा देशातला कुठलाही असले ही एक बाजू. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला जो खंडणीचा गुन्हेगार आहे आणि खून केलेले ते सगळे एकच आहेत आणि आमचं एक म्हणणं आहे. आता जनतेचं म्हणणं आहे म्हणल्याच्या नंतर सरकारी ऐकायला पाहिजे, दाद द्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सगळेजण जर म्हणतात खंडणीतला आरोपी अशी टोळी चालवतो आणि त्याने हा खून घडून आणला. अरे बाबा, ज्यांनी खून करायला लोक पाठवले त्याला सरकार कसं सोडू शकतं दादा? नाही सोडू शकत ना. त्याला सुद्धा 302 मध्ये मोठ्यात घ्यायला पाहिजे. त्या आरोपींना ज्यांनी सांभाळलं त्यांना पण तुम्ही सहानुभूती केलं पाहिजे. ज्यावेळेस पुण्याच्या तिथे तो अटक झाला खंडणीचा आरोपी पुण्याच्या CID ऑफिसला, तिथं आलेले लोक ही टोळीचेच होते, त्याच्या लाभार्थीच होते. त्यांना सुद्धा पोलिसांनी मध्ये टाकणं आवश्यक होतं. त्याबरोबर ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालू असे त्यांचं म्हणणं आहे. हेच राज्यातल्या सर्वांना जनतेचं सुद्धा म्हणणं आहे आणि त्यांना कुणालाही एकालाही आरोपीला सोडण्यात येऊ नये पण त्यांची मूळ मागणी सरकारी वकील त्यांना देण्यात यावं ही पण त्यांची मागणी. चार्जशीट मध्ये तपास तर चालू होतो, चार्जशीट मध्ये फेरफार होण्याची दाट शक्यता त्यांना वाटते. याच्यात खोटं नाटक काही घुसवलं जाऊ शकतं, सत्तेच्या बाहेर काढलं जाऊ शकतं. खूप खूप शंका आहेत दादा. आमची एकच म्हणणं आहे की तो माझ्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी त्या कुटुंबाने तुमच्यावरती विश्वास ठेवलाय, देशमुख कुटुंबाला तुम्ही बोलून घेतलं, त्या कुटुंबाने विश्वास ठेवला, त्यांची दगा फटका नको. कारण जर काय यातला एकही आरोपी सुटणार, खंडणीतले आरोपी तुम्ही जर 6 आरोपी नाही केले, 302 मध्ये नाही घेतले, मोठ्यात नाही घेतले, तर हे अवघड विचित्र होणार आहे राज्यात. होऊ देऊ नका कदाचित. आमची एवढी सरकारकडे आहे. निश्चित. आत्ताची नवीन मनोजराव जी SIT स्थापन करण्यात आलेली आहे, हे एक सकारात्मक पाऊल म्हणून तुम्ही बघता का? की ज्या प्रकारे आंदोलन सुरू आहे, ज्या प्रकारे आक्रोश सुरू आहे, तुम्ही या सगळ्यामध्ये उतरलेला आहात, सर्व पक्षीय याच्यामध्ये आहेत, ह्याच्या दबावाचा हा परिणाम आहे आणि त्याच्यामुळे आता एक नवीन SIT इतक्या तातडीने स्थापन करण्यात आलेली आहे. कसं बघता तुम्ही आत्ताच्या या घोषणेकडे? ही चांगलीच गोष्ट आहे ना. मुख्यमंत्र्यांचा मी या अगोदर कौतुकच केलं होतं. आजही त्यांनी नवीन SIT स्थापन केले, त्याबद्दल कौतुकच. पण नुसत्या तपास यंत्रणाच होत आहेत दादा, आरोपी अटक केले जात नाही. जे आर्थिक आरोपी आहेत खंडणीतले आणि गुन्ह्यातले त्यांना सगळ्यांना मोका लावला जात नाही. खंडणीतले आरोपींना 302 मध्ये घेतलं जात नाही. हा चुकारपणा का? याचं काय उत्तर आहे? हा चुकारपणा. आता तपास यंत्रणा काम करतील दादा, परंतु जास्तीत सुद्धा व्यक्ती व्हायला पाहिजे. त्याच्यात फेरफार करायचा उपयोगच नाही. मुख्यमंत्र्यांनी खरंच राज्याचं जर मन जिंकायचं असेल आणि गुंडगिरीच्या धनंजय मुंडेने उभा केलेल्या गुंडगिरीच्या टोळ्या आणि लाभार्थी टोळी याचा पूर्ण नायनाट बिमोड करायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी खंडणीतील आरोपी आणि खुनातले आरोपी आणि त्यांना मदत करणारे बाकी 100 जण जे सगळे 6 आरोपी जर केले ना आणि खंडणीतल्या आरोपीला 302 मध्ये घेऊन मोका लावला ना, खरंच राज्य कौतुक त्या दिवशी करेल बघा मुख्यमंत्र्यांनी. निश्चितपणे. म्हणजे आता ही स्टेप कधी सरकार घेतं आणि तपासाच्या कुठल्या प्रक्रियेवर, कुठल्या टप्प्यावर ही कारवाई होते याच्याकडे आपलं लक्ष असेलच. दुसरे एक महत्त्वाचा प्रश्न जो तुम्हाला आवर्जून विचारायलाच हवा तो म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही ज्या प्रकारे गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या प्रकारे आरक्षणाचं आंदोलन पुढे नेत आणलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण निर्णय प्रक्रिया तुमची असायची. मात्र आता सर्व पक्ष या आंदोलनात उतरलेले आहेत आणि अंतिम ध्येय जरी संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणं, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणं हे असलं तरीसुद्धा कुठेतरी याच्यामध्ये एक राजकारण येऊ नये किंवा कुठेतरी जातीच्या मुद्द्यावर हा सगळा विषय जाऊ नये, हे सांभाळण्यासाठी तुम्हाला नेमकी काय आव्हानं असतील भविष्यामध्ये असं तुम्हाला वाटतं? नाही, काही आव्हान नाही, काय नाही. सगळे पक्षीय करतायत, सगळ्या संघटना करतायत, सगळा समाज करतोय, सगळी जनता सगळ्या जाती धर्माची करते, त्यात आनंदच आहे. काही अडचण येण्याचं काही कारण नाही. राहिला मुद्दा आरक्षणाचा, तर ती चळवळ 25 जानेवारीपासून सुरू होणारे आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही हटणार पण नाही. त्यात काय
दुमत असण्याचं काही कारणच नाही. संतोष भैयाच्या न्यायासाठी सगळे जण लढतात, हे आम्ही लढलेली गोष्ट आहे. त्यात काय दुजाभाव किंवा असं असण्याची काही गरज नाही. सगळे लढतात, न्यायासाठी लढतात. फक्त प्रामाणिक भूमिका एवढीच आहे आमची. संतोष भैया हा एक प्रामाणिक सरपंच होते. त्यांचा जो खून होतो मनोजराव, तुमची भूमिका क्लिअर आहे, तुमची भूमिका क्लिअर आहे, त्याच्याविषयी मला काही विचारायचंच नाहीये. पण मुद्दा आहे की अशा प्रकारे हे डायव्हर्ट केलं जाऊ शकतं का, आणि तसं जर ते केलं जाऊ लागलं असं तुम्हाला जर दिसलं तर ते किती मोठं आव्हान असेल, किंवा अशी काही शक्यता तुम्हाला दिसतेय की तुम्हाला असं काही वाटत नाही? नाही, दादासाहेब आतापर्यंत तरी नाही. सगळ्या पक्षाचे सत्ताधारी विरोधक याच्यात आहेत. पण ज्या दिवशी आम्हाला राजकारण वाटत एका मिनिटात त्यांना बाहेर काढणार आम्ही या त्याच्यातून, या संघर्षात एका मिनिटात त्यांना आम्ही ठेवून करण्याचे. बघा, आम्हाला कळतात संतोष भैयाच्या भावानं, धनंजय भैयानं ज्यावेळेस सांगितलं की मी आत्महत्या करतो, आमच्या पायाखाली मातीच करा. आम्ही कळत गेलो, हाता पाय जोडले. त्यांना माणूस गरजेचा आहे, कुटुंबाला तुमचा आता आधार पाहिजे, समाजाला पाहिजे, न्याय घ्यायचा. त्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी, आणि त्यांनी टोकाचं पाऊल घेऊन आमची धनंजय भैयाला नाही. परंतु याच्यात जर कुणी राजकारण आणलं तर ते तुम्हाला आदेश शब्द आहे, एका मिनिटाच्या आत या लोकांना बाहेर काढणार आणि संघर्ष आंदोलन एका मिनिटाच्या आत. तो राजकारणी सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, जे एकच एबीपी माझ्या माध्यमातून मुख्यमंत्री कारणात जाहीर विनंती केवळ याच्यातला खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये. एक धनंजय मुंडेने गुंडाची टोळी तयार केली, छेडछाड करती, लोकांच्या घर बैठकी, अनेक दहशत माजवती, जातीवाद पसरवती, जाती तेढ निर्माण करते, तिचा सुकडा साफ करा. त्याच्यातला एक जरी सुटला ना तरी आम्ही मात्र मग शांत बसणार नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे, जनता शांत आहे. परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी भैयाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, त्या सुद्धा आम्ही ठासूरच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणार. मुख्यमंत्र्यांकडे काहीच म्हणणं नाही वाईट आम्ही, त्यातला सुटू देऊ नका, सगळे कृती करा. खंडणीतले आणि खुनातले मोक्यात घ्या आणि 302 मध्ये घ्या. 16 रुपये सुद्धा घ्या, त्यांना सांभाळणारे सुद्धा सोडू नका, विचार करा ना त्यांचे, आणि घेऊन सगळ्यांना तातडीने 302 मध्ये घ्या. बघा राज्य कसं कौतुक करतात मुख्यमंत्र्यांनी. नसता संताप मात्र मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उतरणारे 100%. आज तो पूर्ण राज्य ढवळ. खरंय. मनोजराव, अजून एक महत्त्वाची घटना जी आज दिवसभरात आम्ही बघितली की तुम्ही ज्या प्रकारे धनंजय देशमुखांची समजूत काढली, त्यांच्याशी तुम्ही सातत्याने बोलत होतात, ते टाकीवरून खाली उतरल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधलात. या सगळ्यात आता पुढे तुम्हाला काय वाटतं? आज जसं आम्ही प्रेक्षकांना पण प्रश्न विचारलेला आहे की हा जो उद्रेक आहे, मनातनं येणारा संतापाची भावना असेल, आपला भाऊ गेल्याचं दुःख आहे, जे कुणालाही अनावर होणं साहजिक आहे, या सगळ्यामध्ये कशा प्रकारे आता हे आंदोलन किंवा ही मागणी किंवा हा लढा आपण म्हणूया त्याला, हा लढा पुढे नेला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? काय इथून पुढे कशा प्रकारे या सगळ्याचा पाठपुरावा करता येईल? सरकारने तर खरं तर या कुटुंबाला आंदोलन करीत नाही द्यायला पाहिजे, समाजाला न्याय द्यायला पाहिजे. आता एवढी क्रूर घटना होऊच शकत नाही ती झाली. अशी घटना जर पुन्हा टाळायची असेल तर समूळ नायनात या गुंडगिरीच्या धनंजय मुंडेने पाळलेले काही पाळीव गुंड आहेत, लाभार्थी लोक त्याचे पूर्ण संपवले पाहिजे. एका माणसासाठी पूर्ण राज्य संकटात मुख्यमंत्र्यांनी कधी टाकलं नाही पाहिजे, कधीच. कारण एक माणसासाठी जर राज्य बदनाम होणार असलं किंवा सरकार बदनाम होणार असेल, यांना कशाला ठेवायचे? सगळ्यामध्ये जेलमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी डांबलेच पाहिजे. मात्र मग विश्वास मुख्यमंत्री साहेबांना होते, आणि त्याचे काही टोळीनं लावा, किती जातीवाद पसरवतो, आरोपीच्या पाठीशी उभा राहत आहेत, त्यांच्यासाठी कृती मोर्चे काढायला लागले, बदनाम करायला लागले, जातीय तेढ निर्माण करायला लागले. जातीवर कोणी बोलत नाही त्यांना मराठ्यांचे, जातीवर बोलण्याचा काही प्रश्न नाही. गुंडाला पण बोलायचं नाही का? मग गुंड हे रोखायचे कसे? मग याचा अर्थ असं होईल की सरकारने गुंड तोडले की काय? सरकार यांना पाठीशी घालतंय काय? फडणवीस साहेबांनी सदस्य एक काम करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत मराठ्यांचा स्वयं सुटत नाही त्याच्या पूर्ण टोळी गुंडगिरीची टोळी सगळी विचार नायनाटक करून टाकला पाहिजे. आणि छेडछाड करायला मागं पुढं बघत नाही. बलात्कार काय, छेडछाड काय, घर लुटणं, चोऱ्या करणं, डाके टाकणं, तसले गुन्हेच आहेत त्यांच्यावर. गाड्या पळून नेणं, कुणाचे कब्जे मारणं, कुठं राखा पळून नेणं, कुठं कुणाच्या सरकारी योजना सांगणं, दुसऱ्यांना खाऊ न देणं. आम्ही म्हणतो तसंच वागा, नसता आम्ही तुम्हाला मारून टाकू. ही मकरोजी आणि मस्ती आहे त्याच्या काय टोळीकडे पूर्ण संपवली पाहिजे. मग बघा मुख्यमंत्र्यांचं कसं कौतुक होतं. आणि असं नाही, तुम्ही नुसतं गोड गोड कुटुंबाला बोलतात, मुंबईला बोलून येतात आणि दगाफटका करतात. तर मुख्यमंत्र्यांच्या
विरोधात प्रचंड रोष तयार होईल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खंडणी आणि खुनातल्या सगळ्या आरोपींना मोक्याचे 302 मध्ये घेतलंच पाहिजे. एकालाही सुट्टी देता कामा नये. नसतं मात्र आम्ही दादा राज्य बंद पाडणार आहे. निश्चित नुसती भाषणं नकोत किंवा आश्वासनं नकोत, कारवाई दिसायला हवी असं तुम्ही म्हणताय आणि कारवाई दिसणं हाच या आंदोलनातला पुढचा, या लढ्यातला पुढचा भाग असेल. धन्यवाद मनोज जरांगेजी, तुम्ही एबीपी माझाला वेळ दिलात आणि 0 आवरमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल. तर मनोज जरांगे यांच्याशी आपण चर्चा करत होतो आणि ज्या प्रकारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, कुठल्याही प्रकारचा इतर राजकारण किंवा जातीयवाद याच्यामध्ये न आणून देता फक्त याच मुद्द्यावर आपला लढा राहील आणि त्यासाठी आपण अखंड प्रयत्न करत राहू असं त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान आणखी एक महत्त्वाची मोठी बातमी, आमदार सुरेश धस उद्या वकील उज्ज्वल निकम यांना भेटणार आहेत. सुरेश धस उद्या दुपारी 2 वाजता निकम यांची भेट घेणार आहेत. उद्या ह्या महत्त्वाच्या भेटीकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. तरी बातमी आपण बघितली आणि मनोज जरांगे यांच्याशी सविस्तर चर्चा सुद्धा केली. यानंतर वेळ झालेली आहे जनतेच्या प्रतिक्रिया पाहण्याची. धनंजय देशमुख यांच्या आंदोलनाशीच निगडीत होता आजचा आमचा प्रश्न आणि नेहमीप्रमाणे त्यावर एबीपी माझाच्या सुजाण प्रेक्षकांनी शेकडो प्रतिक्रिया पोस्ट केलेल्या आहेत. त्या पाहण्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. सर्वात आधी आपण पाहूया आपला प्रश्न काय होता. पहा, सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय यांचं पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन. धनंजय यांनी कुटुंबाचा विचार करून अशी जोखीम टाळायला हवी का असा प्रश्न होता. होय आणि नाही असे 2 पर्याय होते. याच्यावरच्या काही निवडक प्रतिक्रिया पहा. एक्सवर संकेत क्षीरसागर म्हणतायत, स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवामध्ये भारत असताना न्याय मागणीसाठी अशी वेळ येते हे देशाचं दुर्दैव आहे. आरोपीला राजश्रय लाभलाय. पुढची प्रतिक्रिया राजू थोरात यांनी दिलेली आहे. ते म्हणतात, बरोबर आहे, पण त्या कुटुंबाची मागणी काय आहे ती पोलीस प्रशासनानं पूर्ण करायला हवी. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर साहजिकच त्यांना वेळोवेळी टोकाचं पाऊल उचलावं लागतंय. पुढची प्रतिक्रिया यूट्यूबवर आलेली आहे भास्कर जोशी यांची. ते म्हणतात की हे सगळं प्रसिद्धीसाठी आणि राजकारणासाठी आहे. तर संजय मोरे यांनी फेसबुकवर दिलेली प्रतिक्रिया पहा. संतोष देशमुख यांना अमानुष आणि भयानक पद्धतीनं मारलं गेलंय, त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड राग आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी कारवाईला उशीर करू नये. नेताजी खर्डे हे इंस्टाग्रामवर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणतायत, जोखीम टाळली पाहिजे, पण न्याय मिळत नसेल आणि मुख्य आरोपी मोकाट सुटत असेल तर मग काय करायचं. तर मंडळी, प्रतिक्रिया पाहिल्यानंतर वेळ झालेली आजचा पोल पाहण्यासाठी आणि त्यासाठी आपण जाऊया पोल सेंटरला. पहा, आजचा जो प्रश्न होता, एकूण मतं 15,000 आलेली आहेत यूट्यूबवर. त्यापैकी 88% लोक म्हणत आहेत की होय, ही जोखीम टाळायला हवी, तर 12% लोक नाही म्हणत आहेत. एक्सवर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये होय असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे 80%, तर नाही असं म्हणतायत 20%. इंस्टाग्रामवरचे प्रेक्षक त्यांनी देखील आपला कौल नोंदवलेला आहे आणि इंस्टाग्रामवर 79% लोक होय म्हणतायत, तर 21% लोक नाही म्हणतात. तर फेसबुकवर जो कौल प्रेक्षकांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये अशी जोखीम टाळायला हवी, हो ही जोखीम टाळायला हवी असं म्हणणारे 71% प्रेक्षक आहेत, तर 29% प्रेक्षक नाही असे त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.